काँग्रेस इज नॉट अ सेक्युलर पार्टी. ते फक्त आपला नाव हे करायच्या त्यासाठी सेक्युलर बोलतात, पण त्यामध्ये जातीवादी जास्त आहे. काँग्रेसमध्ये जातीवादी जास्त आणि जास्त जातीवादी ते आता बसलेला आहे. कोण? खरगे. आता एकंदरीत दिसत आहे की काँग्रेसच्या आता यामध्ये अस्तित्व संपायला आलेलं आहे आणि असे नेते जे मुंबईमध्ये जे बसलेले आहे त्याचे कारण होते. कोविडच्या काळात जे प्रस्ताव आम्ही पास केले त्याचे आधार ठेवून ते सगळे जे आहे प्रस्ताव ते विदाऊट टेंडर त्यांनी काढले. जसं आपण सांगितलं आहे की कोविड सेंटरच्या, दुसरं असं आहे की रेमडेसिवीर इंजेक्शनच्या, ग्लाउजच्या, किटच्या, हे सगळे जे कोविडच्या काळात जे झालेलं आहे ते विदाऊट टेंडर या प्रशासनाने दिले. आणि तेव्हा आपल्या सगळ्याला माहीत आहे की कोणाचे सत्ते होते. शिवसेनाचे सत्ते होते, शिवसेनाचे महापौर होते आणि जे चेअरमॅन होते शिवसेनाचे चेअरमॅन होते. तो आम्ही इकडे लोकांसमोर सगळे कोविडच्या उघडपणे आम्ही सांगितलेलं आहे. पण आपल्याला माहीत आहे की ते जोरात आपला बहुमतात ते जोरात ते सगळे पास करून टाकलेलं आहे. नमस्कार, महा MTV मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेलार. कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत आणि आलेख चाळके. मुंबई महानगरपालिका ही जगातल्या सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक, परंतु अलीकडच्या काळात ती भ्रष्टाचारासाठी सर्वाधिक चर्चेत राहील. आणि मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे रवी राजा सर आपल्या सोबत आहे. सर, स्वागत आहे. नमस्कार स्वामी. नमस्कार सर. 45 वर्ष काँग्रेसमध्ये गेली तुमची. 25 वर्ष तुम्ही मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं. अचानक भाजपमध्ये येण्याचा निर्णय कसा काय घेतला? नाही, जसं आपण स्वतः म्हणले आहे की आपण 44 इयर्स मी काँग्रेसमध्ये होते. जेव्हा कॉलेजमध्ये मी पोदारमध्ये होते तेव्हापासून मी यूथ काँग्रेसच्या यामध्ये जाऊन या NSY यूथ काँग्रेस आणि वेगवेगळ्या पदाने मी एक ग्रासरूट वर्कर म्हणून मी काँग्रेसमध्ये होते. 92 मध्ये मुरलीबाई देवराजीने मला नगरसेवकच्या तिकीट दिली आणि मी नगरसेवक जिंकले. आणि सातत्याने असं नाही की 92, 97, 2002, 2007 आणि 2017 आता 5 वेळ मी नगरसेवक मुंबई महानगरपालिकाचे वेगवेगळे विभागामध्ये. सायन पहिला कॉन्स्टिट्युएन्सी होती माटुंगा, त्याच्यानंतर सायन कोल्हाडा झाला आणि त्यामध्ये 60% ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये मी नगरसेवक जिंकून आले. आणि 2017 मध्ये मी विरोधी पक्ष नेता म्हणून मी इकडे कार्यरत होते. आणि 5 वर्ष सतत मुंबईचे जे प्रश्न आहे मी मुंबईकडचे प्रश्नाला हाऊसमध्ये सोडवण्यासाठी, आणि आपण जसं सांगितलं की विरोधी पक्ष नेता म्हणून जे भ्रष्टाचार कोविडमध्ये झाले होते त्या उजागर करण्यासाठी मी सक्षम होते आणि मी ते लोकांचे जे प्रश्न मी मांडले. आता असं आहे की एक 5 वेळ नगरसेवक झाला, मला कुठे ना कुठे प्रमोशन व्हायला पाहिजे की नाही. बरोबर. माझा कार्यकर्ता मला विचारतात, अरे रवी राजा तुम्ही पुढे कधी जाणार? तर तुम्ही पुढे जाणार तर मी येणार ना नगरसेवक म्हणून. मी सातत्याने 5 वेळ 6 इलेक्शन मी लढले आणि 5 जिंकले. तर 25 वर्ष मी नगरसेवक होते. आणि जेव्हा 2024च्या निवडणूकमध्ये माझ्या अपेक्षा होते की काँग्रेस पार्टीतून मला आमदार सायन कोल्हाड्यातून आमदार मला तिकीट द्यायला पाहिजे. आणि माझ्या या कार्यकाळामध्ये मी जेव्हा 60% या विभागामध्ये नगरसेवक म्हणून मी जिंकून आले आणि मला जे सायन कोल्हाडा लोकांना मला माहीत आहे, लोकांमध्ये मी लोकप्रिय आहे आणि लोकांचे काम केलेलं आहे, तो ऑन मेरिट मला तिकीट द्यायला पाहिजे होते. मी दिल्लीमध्ये गेले आणि दिल्लीमध्ये बडे मोठे मोठे नेत्याला भेटले आणि त्याने सगळे आश्वासन दिले. नंतर 25 तारीखला जेव्हा लिस्ट आले ते माझं नाव नाही होते. मला निराशा झाला आणि खूप असं आहे की मला दुःख झालं की या पक्षाला मी आता इथे काम केले आणि त्या पक्षाला सायन कोल्हाड्यामध्ये मी एक आधारस्तंभ असा मी तिकडे सायन कोल्हाड्यामध्ये काँग्रेसचा जे आहे झेंडा मी उंचा केले होते. पण त्याने जेव्हा एक जे कॅन्डिडेट 2019 मध्ये जे हारले गणेश यादव आणि नंतर आपला रिझल्ट माहीत पडला, त्याला तिकीट दिले आणि मला तिकीटला मी एक मुंबईमध्ये येऊन माझ्या कार्यकर्त्याच्या सोबत मी बसून
आणि सगळ्या कार्यकर्त्याला विचारला की काय करायला पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्याचे एकी म्हणणे होते, आता तुम्ही काँग्रेस सोडा. काँग्रेस तुम्हाला दाद देत नाही, तुम्हाला काही मानत नाही आणि काँग्रेस फक्त तुमच्या काम घेण्याचे आणि काँग्रेस तुम्हाला यावेळी तिकीट नाही दिले तर आपण काँग्रेसमध्ये राहायचे नाही, असा सगळे कार्यकर्त्याला विचारून आणि त्याच्यासोबत मला फॅमिलीला मग विचारले पहिलं की मी काय करायचं. बरं. आणि माझ्या फॅमिली मेंबरमध्ये माझ्या बायको आणि माझ्या डॉटर, त्यांनी जे चार्टर्ड अकाउंटंट आहे त्यांनी सांगितलं नाही आता काँग्रेसमध्ये राहायला नाही पाहिजे आणि त्या मी निर्णय घेतले मी काँग्रेस आता सोडायच्या. आणि सगळे आमचे कार्यकर्त्याला मी भेटून त्याचे व्यक्तिगत मी संवाद केले आणि त्याला विचारले. आणि कोणी एक असा कार्यकर्त्याने माझ्या एरियामध्ये ते त्यांनी सांगितलं आता तुमचा वेळ आलेला तुम्ही सोडा. तो एक निर्णय घेतले की मी काँग्रेस आता सोडून आणि नंतर एक असा निर्णय झाला की मी राष्ट्रीय पक्षामध्ये होते, तो मला रिजनल पक्षामध्ये नाही जायचे. तो मी एक निर्णय घेतले की आपण राष्ट्रीय पक्ष जे आहे ते महाराष्ट्रामध्ये एकच आहे, काँग्रेस सोडा कोणता बीजेपी आहे. तो मी बीजेपी जाण्यासाठी तयार झाले आणि त्या निमित्ताने मी स्वतः आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी अपॉइंटमेंट मागितलं आणि त्याने म्हणजे अपॉइंटमेंट दिले आणि त्याने सांगितलं ओके तुम्ही या. आणि त्याचे पॉझिटिव्ह होते आणि जसा त्याने पॉझिटिव्ह सिग्नल दिले 31 ऑक्टोबर जे दिवाळीचे दिवस होते, त्या दिवसामध्ये मी जाऊन त्याचे नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आशिष शेलारजी होते तिकडे आणि त्याच्या नेतृत्वाखाली मी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला. तुम्ही 44 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं म्हणाल. इतका दीर्घकाळ काम केल्यानंतर तुम्हाला न्याय मिळाला नाही. पण दुसरीकडे सायन कोळीवाड्याच्या बाजूचा मतदारसंघ आहे धारावी, तिथे मात्र वर्षा गायकवाडांच्या बहिणीला 1 महिने काँग्रेसमध्ये काम न करता तिकीट मिळालं. हे कसं काय शक्य झालं? हे असं आहे की मी माझ्या जेव्हा जे पक्षप्रवेश केला, जेव्हा मी इंटरव्ह्यू माझ्या घेतले होते काही चॅनलने, मी स्पष्टपणे सांगितलं की एक 25 वर्ष 44 वर्ष 25 वर्ष नगरसेवक आणि 44 इयर्स काम केले आणि एक बाजूमध्ये बघा धारावीमध्ये 4 महिना ते काँग्रेसमध्ये येऊन 4 महिना झाला आणि त्याला पक्षामध्ये आपण तिकीट देतात. आणि एक बघा की काँग्रेसमध्ये एक असं आहे की जे ते बोलतात ते करत नाही. ते जे बोलतात की आम्ही सेक्युलर आहे, काँग्रेस इज नॉट अ सेक्युलर पार्टी. ते फक्त आपला नाव हे करायच्या त्यासाठी सेक्युलर बोलतात, बट त्यामध्ये जातीवादी जास्त आहे. काँग्रेसमध्ये जातीवादी जास्त आणि जास्त जातीवादी ते आता बसलेला आहे. कोण? खरगे. ते जातीवादी आहे, मी स्पष्टपणे बोलतो. त्याचे आणि जे गायकवाड फॅमिलीचे जे त्याचे संबंध आहे इतकी चांगला आहे की ते लोकाला माहीत पडला की त्याला तिकीट मिळणार आहे. आणि अध्यक्ष जे आहे ते स्वतः बोलतात की त्या बाकी लोकाला की तुम्ही तिकडे हस्तक्षेप करू नका, ते आम्ही तिकीट त्याला देणार आहे त्याच्या भगिनीला, असा अध्यक्ष बोलतात, आपला राष्ट्रीय अध्यक्ष. यामध्ये एकंदरीत दिसत आहे की काँग्रेसमध्ये मेरिटचा काय आधार नाही आहे. काँग्रेसमध्ये वशिला पाहिजे. काँग्रेसमध्ये जे नेते आहे दिल्लीमध्ये बसलेला आहे त्याला सोयी सुविधा देऊन पक्षपातमध्ये असं तिकीट घेऊन येतात. असा जेव्हा मी दिल्लीमध्ये गेले होते 10 दिवस दिल्लीमध्ये राहिले, मी स्वतः जे ऑर्गनायझेशनचे इंचार्ज आहे वेणुगोपालजी त्याला भेटण्यासाठी मी अपॉइंटमेंट मागितलं, ते आम्हाला अपॉइंटमेंट दिले नाही. आणि हे जे कॅन्डिडेट आहे जे गणेश यादव ते येऊन सकाळी येऊन भेटून निघतात. आम्ही 10 दिवस तिकडे बसलेलो आहे, आम्हाला अपॉइंटमेंट मिळत नाही. आणि हे जे काँग्रेसच्या आतमध्ये जे जातीवादी चालू आहे त्यामध्ये एक हे उदाहरण आहे की मी कोणाला असा एक सांगितलं आहे की जसं महानगरपालिकामध्ये एक आपण भूखंड 99 इयर्सवर लीजमध्ये देतात. मला आता असं माहीत पडलेलं आहे की काँग्रेसने गायकवाड फॅमिलीला या जे धारावी आहे ते 99 इयर्स लीजमध्ये देऊन टाकलेलं आहे. तो त्यामध्ये आता 45 इयर्स झालेला आहे, आता 54 इयर्स बाकी आहे. तो त्याच्या परिवारमध्ये कोणी त्याच्या नंतर ते येणार आहे. तो असा तुम्ही एक धारावी जे आहे ते
गायकवाड फॅमिलीला परिवाराला देऊन टाकले असा एक करार केलेला आहे आणि लोकाला बोला तर कोणी तिकडे तिकीट मागणार नाही. एक यासाठी त्यामध्ये जे फॅमिलीचे एक जे आपण बघितलं की 1980 पासून जो 2024 पर्यंत ते सगळे त्याचे परिवारचे लोक. तो किती वर्ष झाला आता? हा, तो असा होणार तो एकच परिवारमध्ये तुम्ही तिकीट देणार, बाकीचे कार्यकर्त्याला काय होणार? ते रात्री दिन तिकडे मेहनत करतात, ते रात्री दिन काँग्रेससाठी काम करतात, ते कार्यकर्त्याचं काय होणार? तो या काँग्रेसला मी एक आपल्याला बोलू इच्छितो की काँग्रेसच्या मुंबईमध्ये जे काँग्रेस 1885 मध्ये जे काँग्रेसच्या बर्थ झाले, ज्याचे इकडे जन्म झालेला आहे, आता एकंदरीत दिसत आहे की काँग्रेसच्या आता यामध्ये अस्तित्व संपायला आलेलं आहे. आणि असे नेते जे मुंबईमध्ये जे बसलेले आहे त्याचे कारणीभूत आहे. कोविड काळात तुम्ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. म्हणजे कोविड सेंटरची उभारणी, बॉडी बॅगची खरेदी, हे सगळं सर्वसामान्यांना फारसं काही लक्षात नाही आलं. त्याच्यामुळे तुम्ही ही चेन कशी सुरू होती याच्याबद्दल थोडं विश्लेषण करा. नाही, असं आहे की कोविडमध्ये जे आपल्याला माहीत आहे की 2020 मध्ये कोविडला मार्च महिन्यामध्ये एक प्रस्ताव आले होते. या प्रस्तावामध्ये असं आले होते की आता डिझास्टर ॲक्टच्या एक प्रस्ताव आले होते की याचे नंतर जे स्टँडिंग कमिटीला आपल्याला माहीत आहे की काही जे खरेदी आपण करतात 50 लाखाचे वर खरेदीसाठी तुम्ही स्टँडिंग कमिटीचा अप्रुव्हल पाहिजे, असा एक नियम आहे. बट या जे डिझास्टर ॲक्टमध्ये त्यांनी एक प्रस्ताव आणले की आता कोविडचा जे प्रभाव वाढलेला आहे आणि मुंबईमध्ये ते सगळे मार्च 14 तारीखपासून ते मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे साहेब, त्यांनी एक आदेश काढले की सगळे आता मुंबईमध्ये बंद करायला पाहिजे. ते एक असा प्रस्ताव आले की सगळे जे आहे फायनान्शियल मॅटर याचे जे पूर्णपणे कमिशनरला सोपवण्यासाठी एक प्रस्ताव आले, सगळे खर्च. तो आम्ही एकमताने, आता कोण असं सांगणार की आपण नाही करू शकत, तो यामध्ये एक आम्ही प्रस्तावामध्ये एक पारित केले, एकमताने पारित केले. त्याच्यानंतर मार्च 31ला लास्ट मीटिंग स्टँडिंग कमिटीचे होते जे 2020च्या. त्याच्यानंतर ऑक्टोबरपर्यंत काही मीटिंग झाले नाही. आणि या कोविडच्या काळात जे प्रस्ताव आम्ही पास केले त्याचे आधार ठेवून ते सगळे जे आहे प्रस्ताव जे विदाउट टेंडर त्यांनी काढलेलं आहे. जसं आपण सांगितलं आहे की कोविड सेंटरच्या, दुसरं असं आहे की रेमडेसिवीर इंजेक्शनच्या, ग्लाउजच्या, किटच्या, हे सगळे जे कोविडच्या काळात जे झालेलं आहे ते विदाउट टेंडर या प्रशासनाने दिलेलं आहे. आणि त्यामध्ये जे टेंडर दिलेलं आहे त्या टेंडरमध्ये जे लास्ट साईन आहे ते कमिशनरच्या, ते कमिशनर करतात. बाकी जे प्रस्ताव आपल्याला माहित आहे की असिस्टंट कमिशनर, DMC, चीफ इंजिनियर त्या माध्यमातून येते आणि ते जातात ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर आणि कमिशनरकडे येतात. आता ह्यामध्ये असं आहे की जे कोविड काळात काय झाले की तुम्ही एक पंखे जे आहे, एक पंखे जे आपण आपला घरी आपण जेव्हा घेतात ते आपला 1200-1100 यामध्ये येतात. पण ह्या पंखे जे तिकडे कोविडमध्ये लावलेले आहे ते 2500चे, 3000चे. काय आहे काय हे जे आपण ते असं त्याने एक मी आता उदाहरण दिलेलं आहे. असं बहुसंख्या आपण बघा, जेव्हा आपण ते कॉट आहे, कॉटच्या बघा, आपला पलंगच्या बघा, हे बेडच्या बघा, आपण जे कोविड सेंटर उभारलेलं आहे त्याचे सगळे बघा, हे सगळे जे आहे त्यामध्ये मोठे प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे विदाउट टेंडर. आणि विदाउट टेंडर कोण दिले? कमिशनरने. आणि कमिशनरचे आधी कोण होते? ॲडिशनल कमिशनरने. तर ॲडिशनल कमिशनर आणि कमिशनर आणि त्याचे जे डिपार्टमेंट आहे त्या मिळून सगळे टेंडर विदाउट टेंडर देऊन टाकले. आता ऑक्टोबर 20 तारीखला परत स्टँडिंग कमिटीच्या आरंभ झालेले, त्यांनी सुरुवात केली. जसं आपलं माहित आहे की 3-4 महिना नंतर कोविडचा प्रभाव कमी होते. नंतर जसा स्टँडिंग कमिटीमध्ये
आरंभ झाले, आमच्याकडे 750 प्रस्ताव आले. पहिला दिवस 650. आणि हे सगळे प्रस्ताव जेव्हा तुम्ही बघितलं ना, हे खरेदीचे प्रस्ताव आहे. आणि एक जेव्हा आम्ही पास केले त्यामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा स्टँडिंग कमिटीमध्ये होणार हे सगळे प्रस्ताव तुम्ही पास करायच्या. पण त्यांनी काय केले, सगळे प्रस्ताव पोस्ट फॅक्टो साठी पाठवलेले. आणि आम्ही माझे एक विरोधी पक्ष नेता म्हणून आम्ही सत्तेमध्ये सोबत होते, त्यामध्ये दुमत नाही. बट मी इकडे विरोधी पक्ष नेता म्हणून मुंबईकडच्या जे हिताचे आहे, मुंबईकडच्या जे सुविधा करायच्या आहे, आणि जसा मला माहीत पडला की यामध्ये भ्रष्टाचार आहे तो मी त्याचे विरोध केले. माझे सोबत भाजपचे जे नगरसेवक होते आम्ही सगळे विरोध केले. आणि नंतर काय झालं, ते प्रस्ताव त्यांनी रिफर बॅक करून परत पाठवलेले. असा काही प्रस्ताव येत होते आणि त्यामध्ये आम्ही एकदम मीटिंगमध्ये एकदम जोरदार विरोध करून आणि त्याला आम्ही काही प्रस्ताव जे होते आम्ही त्याला रिजेक्ट केलेले, नकार दिलेला आहे. बट ते पोस्ट फॅक्टोचे होते, ते नकारून काय होणार नाही. काही जागेवर त्याने पैसा देऊन टाकले, आता रिजेक्ट करून काय होणार. तो असा प्रस्ताव येत होते. आणि गंमत असा होता की तुम्हाला माहित आहे की आता स्टँडिंग कमिटी आरंभ झालेला आहे. तर त्यांनी काय केले, जे आम्ही पास केले ना त्याच्या आधारावर ते सगळे विदाउट टेंडर चालू झाले. आणि आम्ही सांगितलं, अरे तुमच्या स्टँडिंग कमिटी आता चालू झाले, तुम्ही हे करा. ते बोलता नाही, डिझास्टर ऍक्ट आता आपला जे कानून आहे, जे आता रूल्स लागू आहे, तो जेव्हा डिझास्टर ऍक्ट ते संपणार तेव्हा तुमच्या हे जे मेडिकलच्या आहे, बाकी टेंडरच्या येतात, बाकी पाईपलाईन टाकायच्या हे सगळे बाकीचे ते येतात. बट जे मेडिकलच्या आहे, कोविडच्या आहे, त्याचे काही खरेदी जे आहे आमच्याकडे 2022 जेव्हा आपला कार्यकाल संपले त्यापर्यंत एकही प्रस्ताव आमच्याकडे आले नाही. जे प्रस्ताव आले होते ते पोस्ट फॅक्टोसाठी आले होते. ज्या प्रस्ताव असा आहे की तुम्ही ऑलरेडी पेमेंट देऊन टाकले आणि तुम्ही प्रस्ताव आमच्याकडे घेतात आणि आम्ही रिजेक्ट करतात, काय होणार आहे, काय नाही. तो मोठ्या प्रमाणावर या भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याच्यानंतर परत 2021 मध्ये सेकंड कोविडच्या वेव्ह आल्या. त्या वेव्हमध्ये जास्त लोक जे फर्स्ट वेव्हच्या नंतर सेकंड वेव्ह मध्ये जास्त लोक मृत्युमुखी झाले. त्यामध्ये आपण बघा की इथे ऑक्सिजनच्या आपलं माहित आहे, ऑक्सिजनसाठी टेंडर मागितलं आपण, पाईपलाईनसाठी टेंडर ऑक्सिजन आम्ही दुसरा और 3-4 तुम्ही कोविड सेंटर परत उभारलेले होते. या सगळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं ते भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हे उघडपणे आम्ही या सगळे पेपर्समध्ये आलेलं आहे. आणि तेव्हा आपल्या सगळ्याला माहित आहे की कोणाचे सत्ते होते, शिवसेनाचे सत्ते होते, शिवसेनाचे महापौर होते आणि जे चेअरमॅन होते शिवसेनाचे चेअरमॅन होते. तो आम्ही इकडे लोकांसमोर सगळे कोविडच्या उघडपणे आम्ही सांगितलेलं आहे. पण आपल्याला माहित आहे की ते जोरात आपला बहुमतात ते जोरात ते सगळे पास करून टाकलेलं आहे. आणि स्टँडिंग कमिटी जेव्हा लास्ट स्टँडिंग कमिटी आमच्या संपले तेव्हा त्याचे 1 महिन्यानंतर 2022ला आपल्याला माहित आहे, 1 महिन्यानंतर एप्रिल 8 तारीखला जे डिझास्टर ऍक्टच्या जे आले होते या सरकारने ते काढून टाकले. नंतर जे आमचे कार्यकाल संपले तो आता आपल्याला माहित आहे की ऍडमिनिस्ट्रेटर बघतात तो एकदम. आणि नंतर एक आपलं सांगू इच्छितो की या निमित्ताने असेंब्लीमध्ये डिस्कस झाले. जेव्हा असेंब्लीमध्ये डिस्कस झाले आम्हाला माहित आहे तेव्हा विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्याने सांगितलं की आम्ही CAG यामध्ये आम्ही लावणार आणि त्याने लावले. आणि जेव्हा CAGच्या रिपोर्ट आले त्या रिपोर्टमध्ये जे पूर्णपणे एक ते जे सत्तेवर बसलेला आहे त्याच्यावर त्यांनी टपका ठेवलेला आहे. आणि डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर, ॲडिशनल कमिशनर आणि नंतर कमिशनरवर त्यांनी टपका ठेवला आहे. त्यामध्ये मी वाचलेलं आहे की इवन द कमिशनर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द ॲक्शन हॅज बीन टेकन विदाउट प्रॉपर प्रोसिजर असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर कुठे ना कुठे त्यावेळी कमिशनर आपल्याला माहिती आहे कोण होते, चहल साहेब होते. हो, त्यांनी हे सगळं यामध्ये ते
त्याचे फायनल त्याचे सिग्नेचर आहे. तो असा आहे की जेव्हा कॅगचा रिपोर्ट आला आणि कॅगच्या रिपोर्टचे जेव्हा तिकडे आता आमच्या नगरसेवक कोणी नाही आहे, बट राज्य सरकारने आणि अ, आपले लीडर ऑफ ऑपोजिशनने एकदम जोरदार ते चर्चा झाले असेंब्लीमध्ये, आणि असेंब्लीमध्ये चर्चा झाली आणि त्याच्यावर जे सत्तामध्ये शिवसेना होते त्यामध्ये टपका ठेवलेला आहे. आणि लोकांना माहीत आहे की या जे भ्रष्टाचार झालेला आहे आणि काही लोकांच्यावर केसेस चालू आहे, काही लोक आता जेलमध्ये आहे, काही लोक सस्पेंड झालेला आहे हे कोविड काळात त्यांनी जे भ्रष्टाचार केले. हे सगळे जे आहे आदरणीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब जे तेव्हा होते त्याने मुंबईकडच्या समोर आणलेलं आहे. कॅगच्या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की एक्सपिरियन्स नसलेल्या कंपन्यांनाही टेंडर दिले गेले. या एक्सपिरियन्स नसलेल्या कंपन्यांचे राजकीय लागेबंदे कोणाशी होते? ते सगळ्याला माहित आहे की कोणाचा फोन येणार. जेव्हा यामध्ये जे कोविडच्या काळात जेव्हा कोणी टेंडर भरतात आणि काही जागेवर असा होतात की सिंगल टेंडर आले, आपण सिंगल टेंडर देऊ शकत नाही. पण एक होते की नाही आता कोविड आहे, आता वेल आपल्याकडे नाही आहे, तर पेशंट तिकडे त्या सिच्युएशन विकट आहे, तो असा करून आणि कोणाचे राजकीय दबावामध्ये ते ऑफिसरला फोन येतात, ऑफिसरला राजकीय दबाव, आणि तिकडे महापौर आणि सगळे जे या शिवसेना पक्षामध्ये जे होते त्याने कुठे ना कुठे दबाव टाकून असा टेंडर त्यांनी पास केला. आणि त्याच्यावर आपल्याला माहित आहे केसेस झालेला आहे आणि केसेस तुमच्या काही लोक तुरुंगात आहे, काही लोक यामध्ये भ्रष्टाचारमध्ये गुंतलेला आहे आणि त्याच्यावर शिक्षा झालेला आहे. स्थायी समितीचा उल्लेख तुमच्या बोलण्यात बऱ्याचदा आला. नेमकी स्थायी समिती काय आहे आणि ती पालिकेत कशा प्रकारे काम करते? नाही, स्थायी समिती जी आहे हे फायनान्शियल ये कमिटी आहे आणि या कमिटीमध्ये असं आहे की ते ॲक्टमध्ये 50 लाखाचे वर सगळा प्रस्ताव जे आहे ते स्थायी समिती यायला पाहिजे आणि स्थायी समितीच्या मंजूर व्हायला पाहिजे असा नियम आहे. आणि स्थायी समिती हे पूर्णपणे जे फायनान्सचे आहे, फायनान्शियल जे इम्प्लिकेशन्स होतात खरेदीसाठी आणि काय आपलं कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी, या सगळे जे आहे स्टँडिंग कमिटीमध्ये प्रस्ताव येतात आणि ज्या प्रस्ताव येऊन त्याचे मंजूर करायच्या, नाही तो आपण त्याला नामंजूर करू शकत आहे आणि तुम्ही रिफर बॅक करू शकत आहे. नियमाप्रमाणे रिफर बॅक बी करू शकत आहे. रिफर बॅक म्हणून काय तुम्हाला त्यामध्ये विचार विचार काही आपला शंका आलेला आहे की तुम्ही जे पाठवलेले बरोबर नाही, तो आपला जे प्रश्न देऊन ते आपण ॲडमिनिस्ट्रेशनला रिफर बॅक करू शकत आहे. स्टँडिंग कमिटी जे आहे हे महत्त्वपूर्ण कमिटी आहे. आपला पूर्ण जे महानगरपालिकाचं जे फायनान्शियल बघण्यासाठी हे स्टँडिंग कमिटी आहे. आणि स्टँडिंग कमिटीचं जे काम आहे, जेव्हा मी बघितलं 5 वर्ष मी स्टँडिंग कमिटीमध्ये होते, एक लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून मी स्टँडिंग कमिटीमध्ये होते, ते त्यामध्ये सगळे गट नेता आहे स्टँडिंग कमिटीमध्ये. तो जेव्हा आम्ही पाहतात ना ते तिकडे एक असा आहे की काही जागेवर जेव्हा आम्ही विरोध करतात ते विरोध झालेला आहे आणि त्याला रिजेक्ट झालेला आहे. पण काही असं आहे की जे अध्यक्ष होते, तर कोण अध्यक्ष होते हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि अध्यक्ष कुठे आहे लोकांना माहीत आहे. तो जे अध्यक्ष होते ते अध्यक्षच्या जे चालले होते ते एकदम कोणाला बघायचे नाही आणि जे अनुकूल प्रतिकूल असं करून ते पास करत होते. तो यामध्ये असं आहे की स्टँडिंग कमिटी माझ्या मताने असं आहे की ते महापौर जे आहे त्याचे पेक्षा जास्त स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचं महत्त्व महानगरपालिकामध्ये. नाले सफाईचा एक मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. मुंबई पालिका दरवर्षी नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, पण प्रत्यक्षात नाले कधी साफ झालेले दिसत नाही. ये जे आहे नाले सफाईचा एक आपण सांगू शकत आहे की नाले सफाई नाही हात की सफाई. हे असं आहे की मी जेव्हा स्टँडिंग कमिटीमध्ये याचे आधी कधी नाही होत, पहिला वेळ मी स्टँडिंग कमिटीमध्ये आले एक लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून विरोधी पक्षात, मी पाहिले की जेव्हा टेंडर येतात तुम्हाला माहित आहे की हे आपण एक बॉटल आहे, हे आपण 10 रुपयामध्ये बॉटल आहे, आपण 10 रुपयात देऊन हे बॉटल करायचं. बट टेंडरमध्ये असं येतात की -20%. तर 8 जे बॉटलच्या किंमत 10 रुपये आहे, तुम्ही 8 रुपयामध्ये ते कसं खरेदी करू शकता. तो असा जेव्हा काही जे येतात आणि
या जे नाले सफाईच्या आम्ही बघा की नाले सफाईच्या असं आहे की 5 वर्षामध्ये मी बघितलं जे वर्षानुवर्ष 150 कोटी रुपया नाला सफाई मेजर नाला आणि मायनर नाला हे नाला सफाईच्या यासाठी आपण महानगरपालिका प्रस्ताव पाठवून ते पास करून त्याला वर्क ऑर्डर देतात आणि प्रत्यक्ष आम्ही जेव्हा बघतो तिकडे जाऊन नालाच्या व्हिजिट करतो त्यामध्ये आपण बघा की सगळे जे गाळ आहे ते गाळ असं पडून ठेवलेलं आहे. आमच्या नियमप्रमाणे असं लिहिलेलं आहे की नाला सफाई जे आहे ते मध्ये असं लिहितात की तुम्ही इतकी मेट्रिक टन गाळ काढायला पाहिजे आणि जे गाळ आहे जे काढतात हे आपल्याला मुंबईचे बाहेर एक शेपण भूमी आहे कुठे ते ॲड्रेस टाकत नाही की कुठे घेऊन जाणार ते जाऊन तिकडे टाकायला पाहिजे. आणि यामध्ये असा भ्रष्टाचार आहे की जे गाळ काढतात आणि आम्ही स्वतः 4-5 वेळ मी स्वतः पकडलेला आहे की काय करतात जे ट्रक आहे ऑलरेडी ट्रकमध्ये काय करतात 75% डेब्रिस टाकून येतात तिकडे त्याच्यावर जे गाळ काढून वर असं दिसत आहे की तुम्ही पूर्ण सफाई केली आणि आतमध्ये जे आहे सिल्ट आहे आणि ते जातात वेइंग मशीन मध्ये जे ऑलरेडी डेब्रिस घेऊन आले आणि फक्त तुम्ही 10% 5% तुम्ही गाळ काढले नाही आणि ते वर टाकून तुम्ही जेव्हा तिकडे वेइंग जे एक त्याचे आहे ते वेइंग करायला पाहिजे नियम आहे आणि तिकडे जे ऑफिसर आहे महानगरपालिकाचे ऑफिसर त्याला साईन करतो आणि ते असं आहे की ते लॉगबुक आहे जे ऑलरेडी साईन केलेलं आहे त्याच्या हातात आहे. कोणा कॉन्ट्रॅक्टरचं जे काम करतात ना त्याच्या हातात ऑलरेडी किती पूर्ण बुक साईन केलेलं आहे आपलं ऑफिसर्स. यामध्ये किती भ्रष्टाचार आहे एकंदरीत दिसत आहे. पूर्ण भ्रष्टाचार गाळ काढायला मध्ये पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे आणि यामध्ये भ्रष्टाचारमध्ये सगळे जे ऑफिसर्स आहेत कर्मचारी आहे सगळे ऑफिसर्स यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतलेला आहे. तो या गाळ जे आहे माझ्या प्रमाणे असा आहे मी दरवेळी सांगितलं की आपण आणि हे जे टेंडर आहे आपण काय करतो की एक नाला आपण सफाईचं जे आहे ते पहिल्या करतात 15% आधी आणि जे पाऊसमध्ये 70% आणि पाऊसच्या नंतर 15% असा जे दिलेलं आहे पण ते होत नाही. आणि हे पूर्ण जे पैसे आहे गाळ काढण्याचे हे पैसे जे आहे फक्त कॉन्ट्रॅक्टरचे जे आहे कसा पैसा त्याला आपण महानगरपालिका आणि टॅक्स पेअरचे मनी जे पैसे आहे आपण त्याचे खिसात टाकतात हे एक उदाहरण आहे. आता मी एक सजेशन दिले होते की आपण एक काम करा की हे गाळचा जे आहे ना 12 महिन्याचे टेंडर द्या आणि हे जे 150 कोटी बोलतात ना 150 कोटीमध्ये त्याला सांगा की 12 महिना तुम्ही काम करायचे फक्त पाऊसच्या आधी आणि पाऊसच्या नंतर नाही 12 months यू शुड कीप दॅट नाला टोटली क्लीन अँड त्यामध्ये जे थर ते बघितलं पाहिजे असा त्यामध्ये नियम आहे. कोण बघत येते फक्त कमिशनर येतात जेव्हा कमिशनर येणार ते मोठे जसा आपला मिठी नदी आणि कुठे दहीसर जे मेन रोडमध्ये आहे ते बघून आणि त्याला माहिती आहे कमिशनर येणार तो काय करतात कॉन्ट्रॅक्टर सगळे ते दाखवतात की आम्ही काम केले इथे गाळ काढले. हे धूलफेक आहे आणि काही नाही. आता काय केले की जेव्हा या लास्ट इयरमध्ये त्यांनी काय केले आता टेंडर जे 150 होते ते 260 झालेलं आहे आणि 260च्या जे कोटीच्या जे टेंडर झालेलं आहे त्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे काय टाकलेलं आहे की 12 महिना आपण या गाळ जे काढायला पाहिजे. बट एक असं आहे की आता प्रश्न विचारण्यासाठी कोण तिकडे कोण विचारणार नगरसेवक नाही आहे स्टँडिंग कमिटी नाही आहे आपला वॉर्ड कमिटी नाही आहे कोणतेही कमिटी नाही आहे तो आम्ही कोणाला काय विचारू शकतो. आपल्याला मी सरप्राईज आहे आश्चर्य झाला की मी एक पत्र पाठवलेलं आहे की मला या माहितीची आहे मी विरोधी पक्षनेता म्हणून ॲज एक्स
तर त्याला माझ्या पत्राच्या उत्तरात काय येतात, तुम्ही एक काम करा, हे RTI मध्ये घेऊ. मला सांगतात RTI मध्ये घ्या. हा, असा जे आहे चालू आहे. आणि त्याचे पूर्ण कारणीभूत कोण आहे? ते जे कमिशनर जे बसलेले ना, त्याचे आदेश आहे की काही जे आहे बाळ ठेवायचे नाही. आता एक आपला गोष्ट मी सांगू इच्छितो की आता असं आहे की प्रपोजल डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर बनवतात, बरोबर आहे. जेव्हा डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर बनवतात, ॲडिशनल कमिशनर साईन करतात आणि कमिशनर साईन करतात. जसा कमिशनर साईन करतात ते प्रपोजल स्टँडिंग कमिटी चेअरमॅन कोण येतात? कमिशनर स्वतःकडे येतात, स्वतः साईन करतात स्टँडिंग कमिटी. आता त्याच्या नंतर कोण? स्टँडिंग कमिटीच्या नंतर महापौरचा रोल कोण करतात? कमिशनर. तो प्रस्ताव तुम्ही बनवतात, प्रस्ताव तुम्ही पास करतात, सगळा कमिशनर आपला प्रशासक करतात. तो त्यामध्ये ट्रान्सपरन्सी कसा राहणार? ट्रान्सपरन्सी कुठे राहणार? ट्रान्सपरन्सी कुठेही नाही आहे, अकाउंटेबिलिटी कुठेही नाही आहे. आज मी 2022 मध्ये सांगितलं की 2025-26 मध्ये महानगरपालिकाला पैसा, लोकांचे जे आपल्या एम्प्लॉईजचे पगार द्यायला पैसा होणार नाही, मी असं सांगितलंय. आणि त्या मार्गावर आता महानगरपालिका चालू आहे. तिकडे ते सगळे जे बसलेलं आहे मोठ्या प्रमाणावर, ते सगळे आता गैर चालू आहे. तिकडे विचारण्यासाठी कोण आहे? आपला मनमानी कारोबार चालू आहे. तो कुठे ना कुठे असा आहे की आता मला खात्री आहे की या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा महायुती सरकार, आता भाजपच्या नेतृत्वामध्ये सरकार आलेलं आहे, तो कुठे ना कुठे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेबाच्या महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिकाचे वर नियंत्रण होणार. आणि ते असा लोकांना बरोबर करण्यासाठी आमचे मुख्यमंत्री सक्षम आहे, असा मी आपला या निमित्ताने सांगू इच्छितो. रवी राजा यांची ही मुलाखत प्रदीर्घ झाल्यामुळे ती 2 टप्प्यामध्ये आम्ही प्रदर्शित करीत आहोत. हा भागही तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा.